नमस्कार मित्रांनो, तोरणा किल्ल्याचा तो अभेद्य आणि खडा नजारा डोळ्यात साठवून आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो होतो. वाळंजे दरवाजातून खाली उतरतानाच रस्ता म्हणजे अक्षरशः कसोटी होती. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. बॅगेचं ओझं आणि खडी उतरण, पण तरीही आमचा उत्साह कमी झाला नव्हता. थोडं खाली आल्यावर निसर्गाने जणू आमची सोय केली होती. आम्हाला पाण्याची एक टाकी सापडली. ते थंडगार पाणी घशाखाली गेल्यावर जो जीव भांड्यात पडलाय ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तिथून आमचा मोर्चा वळला तो थेट भट्टी गावाकडे. पण तिथली घसरण म्हणजे एक वेगळाच टास्क होता. कुणी घसरते, कुणी सावरते. इथून उतरताना एकदम सावकाश उतरा. हे खूप घसरंगुंडी आहे आणि ह्या ठिकाणी उभ्याने चालताच येत नाही. अशी धडपड करत फायनली आम्ही भट्टी गावात येऊन पोहोचलो. गावात पोहोचल्यावर सगळ्यात आधी आम्ही यथेच्छ आंघोळी केल्या. तोरण्यावरचा सगळा थकवा पाण्यासोबत वाहून गेला. आता निघायचं होतं मोहरी गावाकडे. पण दुर्दैवाने आमचा मित्र अजयला थोडं बरं वाटत नसल्यामुळे त्याची तब्येत बघता चालत जाणं शक्य नव्हतं. सुदैवाने एका गाडीवाल्या दादांना आम्ही लिफ्ट मागितली. तो 3 किलोमीटरचा प्रवास गाडीने केल्यामुळे अजयला थोडा आराम मिळाला. आम्हाला थकवा आम्ही बसलो होतो. आम्हाला ही पिकअप गाडी मिळाली. ज्या दादांनी आपल्याला कठीण वेळी मदत केली त्यांना आपणही मदत करायलाच हवी, म्हणून आम्ही त्यांचं सामान उतरवून दिलं. त्यांच्याशी मस्त गप्पा मारल्या आणि मोहरी गावाच्या दिशेने तुमचं नाव? सुमित शिंदे भाऊ आम्हाला मदत केली. मध्ये घाटावर गाडी थांबवली आमच्यासाठी. आणि भाऊ कुठे राहता तुम्ही? निगडे खुर्द. इकडे आहे का या बाजूला? इकडे जिकडे गाडी चालली तिकडेच त्यांचं गाव आहे. भाऊ तुम्ही लिंगाण्याला गेल्यात का? तरी इथून किती लांब पडेल? तरी 10 किलोमीटर पडेल. थँक्यू भाऊ, आम्हाला आवडलं तुमच्यासोबत प्रवास करताना. भट्टी गावावरून निघालो असता खिंडीवरून एक राईट हँड साईडला हा जो रस्ता गेला आहे, हा रस्ता जातो सरळ लिंगाण्याला. तब्बल 10 किलोमीटरची पायपीट, ऊन, थकवा सगळं काही होतं, पण ध्येय समोर होतं, लिंगाणा. खिंडीपासून आम्ही मोहरी गावासाठी निघालो होतो. यायला आम्हाला 4 तास लागले. आणि इथे पाण्याची व्यवस्था नाही आहे बरोबर मोहरी गावामध्ये. तर एका आजीने ह्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था सांगितली. रोडाच्या वरून आम्हाला खाली उतरावं लागलं. कसे बसे आम्ही मोहरी गावात येऊन पोहोचलो. एका विहिरीवर थोडी विश्रांती घेतली. पण मित्रांनो, आता खऱ्या अर्थाने आमची परीक्षा सुरू होणार होती. इथले ह्या गावचे लोक, गाव आहे पण ह्या गावात 4-5च लोक राहतात. इथून पाणी काढला असं खाली उतरून. हे बघा, पिण्यायोग्य पाणी हा एकच विहिरीचा आहे. ज्यांना कुणाला रेलिंगला स्टे करायचं आहे तर या मोहरी गावातून ह्या विहिरीवरूनच पाणी घेऊन जाव. आता पाणी भरून झालं, थोडासा फ्रेश होतो, त्याच्यानंतर पुढे निघतो. रिटर्न जाता जाता तुम्हाला हा ट्रॅक दाखवतो विहिरीकडे कसं यायचं, तसंच तुम्हाला यायचं. ही बघा मोहरी गावातील पिण्याच्या पाण्याची विहीर. आता ह्या रस्त्याने तुम्हाला सरळ खाली यायचं आहे. वरून आम्ही ब्लॉग बनवला नाही, पण खाली आल्यावर लक्षात आलं, कारण की आम्हाला पण माहिती नव्हतं विहीर कुठे आहे. शोधत आम्ही खाली आलो. लिंगाण्यावर सुद्धा पाण्याची व्यवस्था नाही आहे. तर तुम्ही इथून पाणी घेऊन सोबत न्यायचं आहे. हे बघा, हे आलो गावात. आणि हे रोड, हे पुढचं हे रोड आहे. हे रोड गेला आहे सीधा सरळ रॅलिंगवर. आता पुढचा रस्ता तुम्हाला दाखवू. मोहरी गावातून निघालो आम्ही ह्या रस्त्यानं. आता चाललो रेलिंग पठारावर. आम्हाला जायचं होतं रॅलिंग पठारावर आणि तिथे पाण्याचा एक थेंबही मिळत नाही. त्यामुळे स्वयंपाक पिण्यासाठी आणि उद्यासाठी असं तब्बल 30 लिटर पाणी सोबत घेऊन आम्ही चाललो होतो. विचार करा मित्रांनो, 30 किलोचं अतिरिक्त होतं. आणि जेवढा कमी वजन होऊ शकते तेवढं कमी वजन तुम्ही घेऊन चाला. हा मोहरे गाव SRTLR. हे बघा, हा रस्ता आहे SRTLRचा. हे सह्याद्रीचे डोंगर आहेत.
हे बघा, हे वाटेत दिसत आहेत, हे दरी खोरे, हे बघा ॲरो दिलेत अशी. पण संकटे सांगून येत नाही. चालता चालता आमची वॉटर बॅग फाटली, पाणी गळायला लागलं. आधीच पाणी नाही आणि जे आहे ते सांडतंय. मग काय, आपला देसी जुगाड कामी आला. एका रुमालाने घट्ट बांधून ती गळती थांबवली आणि कसा बसा तो पाण्याचा साठा पठारापर्यंत पोहोचवला. हे बघा, रुमालीमध्ये बांधून तरी पण पाणी नेता येत नाही आहे, कारण त्याला प्रेशर पडल्यामुळे पाणी लीक होणारच आहे. हे बघा, या पद्धतीनं पाणी न्यावं लागत आहे. राहुल दाखव बाटल पाणी. हे बघा, अशा प्रकारे पाणी हातात पकडलेलं आहे. पाणी न्यायला खूप अडचण होत आहे. थांबत 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 पाणी तर नेणे आहेच, बिना पाण्याने राहू शकत नाही आणि न्यावं लागेलच. आमचा स्टे पॉइंट आलेला आहे, आम्ही पोहोचलो या ठिकाणी. फुटलेली बॅग आणि पाठीवरच ओझ घेऊन जेव्हा आम्ही रॅलिंग पठारावर पाऊल ठेवलो तेव्हा तो नजारा बघून सगळा त्रास विसरायला झाला. हे बघा, 100 किलोमीटर कंप्लीट झालेला आहे. SRTL. S म्हणजे सिंहगड, R म्हणजे राजगड, T म्हणजे तोरणा, L म्हणजे लिंगाणा. आपल्याला हा बघा, हा लिंगाणा आहे आणि रायगड त्याच्या पलीकडे हा जो दिसतो त्याच्या मागचा भाग तो आहे रायगड. आपल्याला पुढे रायगडला जायचं आहे इथून आज. आणि हे डोंगर रांगा बघा, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत. आपल्याला इथे स्टे करायचं आहे. हे बघा, तुम्हाला तोरणा दाखवतो. हे जे डोंगर आहे हे तोरणा आहे. आम्ही ह्या तोरण्यावरून कुठे कुठे इथून मार्ग समजणार नाही. आता तुम्हाला वाटते, तुम्हाला दाखवलेलं आहे कुठून कुठून आलो आम्ही. त्या मार्गाने आम्ही इथपर्यंत पोहोचलो. हे सगळं सर्व रॅलिंग पठार आहे. ह्या रॅलिंग पठारावर आम्ही स्टे करणार आहोत. आणि हा आहे लिंगाणा. आम्ही पटापट आजूबाजूच्या काड्या गोळा केल्या आणि आमचा टेंट उभा केला. आम्ही लगेच कॅमेरा लावला आणि तो सुंदर सूर्यास्त कॅमेऱ्यामध्ये आणि डोळ्यात साठवून घेतला. जसा अंधार पडू लागला तशी थंडी वाढू लागली. आमच्या SRTL ट्रॅक मध्ये आलाय, तर तुम्हाला कसा अनुभव वाटत आहे? मस्त 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 अनुभव होता ना? मस्त मजा आली. आणि ते पूर्ण ट्रॅक पूर्ण ब्लॉगिंग त्यानेच केलंय आणि ते आता थोडं बिझी असल्यामुळे मी थोडा माहिती देत आहे ब्लॉगची. कॅम्पिंगची खरी मजा तर रात्रीच्या जेवणातच असते. आम्ही स्वतःच्या हाताने मस्त जेवण बनवलं. पोटभर जेवल्यावर शेकोटीच्या उभेत बसून आम्ही शिवरायांची गाणी आणि पोवाडी गायला सुरुवात केली. त्या अंधाऱ्या रात्री त्या पठारावर महाराजांच्या नावाचा जयघोष करताना अंगावर जो काटा आला तो अनुभव शब्दांच्या पलीकडचा होता. तर मित्रांनो, असा होता आमचा तोरणा ते रॅलिंग पठाराचा प्रवास. आता उद्या आणखी एक नवीन सफर असणार आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या ट्रॅकमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र.
वारगात बारा बळा परी बनाव डंक वाजला.